तितका भेटला पाहिजे का नाही? त्या GR च्या हिशोबानं कार्यकारिणी परिषदेमध्ये ठराव पास झाला. कधी झाला? 25 ला ना, 2025 ला पास झाला. काय म्हणून झाला? की कायद्याप्रमाणे कुशल आणि अर्ध कुशलला पगार दिला पाहिजे, कायद्यानं बंधनकारक आहे. ही अवलाद म्हणती तिथं कृषी लिहून आणा. आणि मग कार्यकारी परिषदेमध्ये इथं एक ठराव पास झालता. ते ठराव म्हणजे कसा होता? इथं काकडे म्हणून कामाला होते, माहितीये का तुम्हाला? रजिस्टर होते का? PhD ची लेक्चररची एक जागा होती, त्याला PhD कंपल्सरी होती. काकडे त्याचा पोरगा फक्त BSc झालेला होता, तरी त्याला पात्र करून परीक्षेला बसविलं. परीक्षेला बसविल्यावर जरा ते ढ होता, त्याचा आला 11वा नंबर. कितवा? 11वा. प्रकल्पग्रस्ताची 2009 ला इथं भरती झालती. मुलाखतीला एकाच किती बोलील ते? 3. त्या PhD ला बी कायदा काय लागू होता? एकाच 3 बोलवायचे. परंतु याचं पोरगा 11व्या नंबरला आलं, म्हणून कार्यकारी परिषदेमध्ये ठराव पास केला की म्हणले एकाच 11 बोलवावं लागतात. आणि एकाच 11 बोलवले, वरचे 10 सगळे सोडून दिले PhD धारक, आणि हे ढकल पास तिथं जे सख्खे नरेंद्र मोदीचे भाऊ आहे. कारण ते म्हणले होते 14-14, 15-15 लाख खात्यात टाकतो. तसे येणं पाठीमागं वाक्य लिहिले. काय लिहिले ते? शेतकरी देवो. खरंच जर शेतकरी देवो असतं तर इथं कष्टकऱ्याचे जे हात आहेत त्याला रोज कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे होता का नाही? रोज. आज पगार किती आहे मजुराला? कायद्याने किती आहे? कायद्यानं 13,000. 7,000 कोणी काम करायला तयार आहे का? आहे का नाही? मी तर म्हणतो कमाल आहे तुमची. विद्यापीठाचे अधिकारी मला माहित आहे, सगळे ढक्कल पासेस झाले, हे असेच भरती झाले. खरं संशोधन आणि हे फक्त तुमच्या हातावर शिल्लक उरलेले. हे काही काम करतात का? हे अजिबात नाही. आणि मला माहित आहे तुम्हाला बी काही सहजासहजी काम नाही. मला काही सगळ्याला दोष द्यायचे नाही. काही गुत्तेदार असे जोरात आहेत काही, बर का? मी सगळ्याला म्हणी ना भरतेत पाहुण्या रावण्याचं आणि कामाला दुसरी आहे. तुमचं खरं सांगा, हातवर करा बरं. आणि समजला मुद्दा समजा. आमचं म्हणणं असं आहे, जर हे इतके इमानदारीचे असते की कृषी लिहून आणा आणि त्या कायद्याला झुंगारणार नसते, तर PF कोणाचं कोण भरायला याचं काम नाही का कंट्रोलरचं बघायचं? याच्या डोळ्यामध्ये माती पडली होती का? जेव्हा इंद्रधनुष्य बिल्डिंग 5 कोटी ते 56 कोटीला जाती, तेव्हा त्याला काही त्रास होणार नव्हता का? तेव्हा त्याला म्हणायला पाहिजे होतं नाही, नियमात नाही. पण झालं का तसं? आणि दुसरी गोष्ट, इथं आलेले जेवढे ते कुलगुरू होते त्याला चांगल्या चांगल्याच गाड्या होत्या का नव्हत्या? यायचे दौरे इतके भारी होते की यायला कोणची घ्यावं लागली? अरे विद्यापीठाच्या कायद्यात आहे, त्या घटनेत आहे, कुलगुरूला 17 लाखाच्या वरी गाडी घेता येत नाही. 17 लाखाची गाडी. या महाशयानं, मोदीच्या सख्या भावानं किती लाखाची गाडी घेतली? 56 ना. परभणीतल्या कोण्याच नेत्याजवळ गाडी नाही ती फॉर्च्युनर. म्हणजे 17 लाखापर्यंत बजेट असलेली गाडी घ्यायला याला फिरायला ती 56 लाखापर्यंत नेऊ शकतात.
परंतु गोरगरिबाला कायद्याप्रमाणे जर त्याचा रोजगार, त्याच्या कष्टाची भाकर द्यायची, तर ह्या औलादी नाही म्हणतात. मला असं वाटतंय आज इथून निर्णय घेतल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाही. ना तुम्हाला वेळ आहे ना मला वेळ नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि कार्यकारी परिषदेमध्ये 6 महिन्याखाली जर ठराव झालेला असेल तर तो अंमलबजावणी करायला इतका वेळ का? बरोबर का नाही? बरोबर. आजच काय जे आहे ते साक्ष मोक्ष लागलं पाहिजे आणि तुम्ही कामावर गेला पाहिजे, अन्यथा विद्यापीठाचं काम सुद्धा बंद राहील. हे विद्यापीठ चालवणाऱ्या कष्टकऱ्याच्या हातासाठी, त्याला कष्टाचं घामाचं देण्यासाठी जर या कुलगुरूला वेळ नसेल तर या बिल्डिंग मधून कोणी आज बाहेर बी जाणार नाही. इथं जे बी कोणी असेल, आमचा प्रश्न मधामध्ये कळवा आणि लवकरात लवकर हा प्रश्न कसा सुटल, हा प्रश्न फक्त कुलगुरूच्या एका सहीनं सुटतंय का नाही? सुटायलाय का? का? कारण कंट्रोलरच्या कुणी मामा बसलाय, ते म्हणायला याच्यात कृषी टाकून आणा. आता कृषी कुठून टाकून आणा? लेबरचे कायदे ते एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करणाऱ्याला बी ते मंजूर आहेत, विद्यापीठामध्ये काम करणाऱ्याला मंजूर आहे, एखाद्या कंपनीमध्ये काम करणाऱ्याला ते मंजूर आहे. त्याच्यासाठी का वेगळे लिहायचे असतात का? मग उद्या ते म्हणे कपड्याच्या दुकानावर, याच्या कपड्याचं दुकान लिहून आण. मेलं ना ते. त्याच्यामुळं काही हो, परंतु इथून आज निर्णय घेतल्याशिवाय उठायचं नाही. विद्यापीठाच्या इथं जे बी कोणी आहेत त्याला आमची विनंती आहे, लोक उपाशी तापाशी तिकडून चलत आलेले, चलत आले ना तुम्ही? बरोबर आहे. आणि हे चलत आले, हे उपाशी आहेत, काम करून आले, पुन्हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा आणि यांना हसत हसत पुन्हा कामावर पाठवा. दुसरी गोष्ट एक अशी आहे, म्हणजे ते आल्यावर आपण हे करू, ते बी तुम्ही परवानगी दिली तर ते मुद्दा मी मांडतो. तो मुद्दा असा आहे की काही गुत्तेदार लय शहाणे आहेत, मोदीचे भाऊ आहेत, कामाला एक जण आहे आणि पीएफ दुसऱ्याच्या नावानं भरायले, त्याची सुद्धा चौकशी लागली पाहिजे. आणि हा विषय आपण इथं तर बोलूच, परंतु हा विषय मी सेपरेट संभाजीनगरच्या हायकोर्टामध्ये नेणार आहे. फक्त तुम्ही कोण्या गुत्तेदारा सोबत, कोण्या ऑफिस मध्ये किती महिने किती वर्ष काम केले, त्याचे आम्हाला फक्त त्या ऑफिस मधून पुरावे आणून द्या. तुमचे पीएफच्या अकाउंटवर त्याने किती पैसे जमा केले का नाही केले, त्याचं शहानिशा करून त्याचं पुरं जे लेखाजोखा आहे आजपर्यंत त्याने केली असेल, काय आईश करायची कोणी, परंतु कष्टकऱ्याचे पैसे जर कोणी बुडवत असेल तर त्याच्या मधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे, हे बी तुम्हाला मी आणि आज जरी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यासाठी भांडत असेल तर विद्यापीठामध्ये मी तुम्हाला विनंती करतो की स्वाभिमानी मजूर संघटना आज नव्यानं स्थापन करा आणि आपण लढायला आपण तयार राहू, एवढा मी तुम्हाला इथं शब्द देतो. आणि इथं कोण आहे, एक 15-20 मिनिटाचा तुम्हाला वेळ देतो. 15 मिनिटांमध्ये तिकडून आम्हाला निरोप आला पाहिजे आणि इथं समोर आमच्या समोर इथं चर्चा सुरू झाली पाहिजे. जी बी चर्चा होईल समोरासमोर होईल. या कष्टकऱ्याचे करपलेले चेहरे बघून या औलादीला जरा तरी जाग आला पाहिजे, म्हणून जी चर्चा होईल ती इथल्या इथं होईल. 15 मिनिटाचा टाइम देऊ, त्याच्यानंतर पुन्हा ठरवू आपल्याला पुढची भूमिका काय घ्यायची.